नमस्कार, मी शेतकरी युट्यूब चॅनल आपलं परत एकदा स्वागत आहे। आपल्याला खरं तर इस्रायलमध्ये जाण्याची गरज नाहीये। जर तुम्ही पूर्ण व्हिडिओ जर बघितला तर आपल्याला समजून येईल काय याचं कारण सांगतो। आपण आता अशा प्लॉटवर उभे 2009 ची लागण आहे। 17 वर्षाचा हा डाळिंबाचा प्लॉट आहे आणि आपल्या बरोबर महाराष्ट्रातील मी सगळ्यात अभ्यासू माणूस म्हणेल, शेतकरी म्हणेल आणि शिक्षक म्हणेल। पेशाने शिक्षक आहेत, पण त्यांनी आता काय काय केलेले आपल्या शेतीमध्ये प्रयोग आपल्याला पुढे दिसतीलच। त्यासाठी पूर्ण व्हिडिओ बघा। मी पहिल्यांदा ओळख करून देतो। यांचं नाव आहे विलास काशीनाथ भांगरे, राहणार तांबोळ, तालुका अकोले, जिल्हा अहिल्यानगर। तर थोडंसं आपण इंट्रोडक्शन जाणून घेऊया। या प्लॉटची खासियत काय आहे की मल्चिंग आहे, 17 वर्षाचा प्लॉट आहे आणि तुम्ही नवीन शूट पकडलेले आहेत। याचं मरीचं प्रमाण किंवा काय, आपण ही बाग डेव्हलप कशी म्हणजे करताना काय काय तुम्हाला चॅलेंजेस आले मला फक्त थोडंसं एक सांगा। 2009 साली टिश्यू कल्चर नवीनच चालू होतं आणि त्यावेळी आम्हाला माहिती मिळाली संगमनेर श्री ॲग्रो ऑर्गॅनिकचे अनिल देशमुख यांच्याकडून ती माहिती मिळाली आणि आम्ही सुरुवातीला 3000 रोपं टिश्यू कल्चरची जैन टिश्यू कल्चरची बुक केली। बरोबर। आणि त्याच्यामध्ये आम्हाला सुरुवातीला डाळिंबीचा काही अनुभव नव्हता, परंतु नवीन काहीतरी करायचं म्हणून नवीन तंत्रज्ञान आलंय असं कळालं। माहिती फारशी नव्हती, परंतु त्या माहितीच्या आधारे आम्ही टिश्यू कल्चर बुक केले आणि लागवड केली। सुरुवातीची ही लागवड 9x12 या अंतरावर आम्ही केलेली आहे। त्याच्यानंतर अनुभव नव्हता डाळिंब शेतीतला आणि हेवी रेनफॉलचा तालुका असल्यामुळं, पाऊस मोठ्या प्रमाणावर आणि हे कोरड्या वातावरणात पीक असल्यामुळं ते विषमता याच्यामध्ये येऊन गेली आणि सुरुवातीच्या जवळपास 7 वर्ष आम्हाला अपयशाला सामोरं जावं लागलं। कारण काही माहित नव्हतं, डाग यायची, लवकर धरलं तर सेटिंग होत नव्हती, जास्त पाऊस हस्त बारात धरलं तर सेटिंग होत नव्हती, आंबे बहारले गेले तर पुढे जाऊन डाग यायचे आणि मग यशस्वीता फार कमी वाटत होती। 7 वर्ष आम्ही त्याच्यामध्ये टिकून राहिलो आणि पण बाग काढण्याचा काही विचार केला नाही। आणि नंतर मग आम्हाला इथं छाटणीसाठी जवळचे लेबर येत होते आणि आम्ही वैतागलो होतो डाळिंब बागेला, काय करायचं ह्या मेन्शन येत होतो। तर ते म्हटले तुम्हाला नसेल जमत तर आम्ही करतो। मग ते जवळचे भाऊसाहेब देशमुख म्हणून जे आमच्याकडे छाटणी करायला आले होते, तसे हुशार शेतकरी आहेत ते, त्यांनी तो बाग आमचा 3 वर्ष केला, वाट्याने केला आणि मग त्यांनी थोडंफार ते चांगल्या पद्धतीनं त्यांनी ते केलं आणि नियोजन केलं। पण नंतरच्या काळामध्ये त्यांची कामाचा व्याप वाढल्यामुळं त्यांना ते जमेना। मग नंतर आम्ही ते स्वतः करायला सुरुवात केली आणि मग स्वतः करायचं तर बागेमध्ये काही कामं कमी करण्याकडे आम्ही थोडंसं लक्ष दिलं, कारण काम करण्यासाठी लेबर मिळणं फार कठीण होतं आणि मग अशा वेळी बागेमध्ये जास्त गवत होऊ नये म्हणून मल्चिंग टाकायचा निर्णय आम्ही घेतला। आणि मल्चिंग टाकल्यानंतर जे झाड आमचे एकदम पूर्णपणे 1-2 वर्ष काढून टाकायच्या याच्यात होते, कारण 7 वर्ष आमच्या पूर्वीचे आणि 3 वर्ष त्यांनी केलं, 10 वर्ष गेल्यानंतर 10 वर्षात बाग काढला जातो अशी सर्वसाधारण मानसिकता असते शेतकरी, तशी आमची झाली। त्यांचा बाग काढून टाकायचा ठरला होता। तर त्यानंतर मग मल्चिंग टाकला। मल्चिंग टाकल्यानंतर जी झाडाची कॅनोपी ती अशा पद्धतीने झाली। आता 16 वर्षाची झाड आहे, हे मल्चिंग नसतं तरी आज काढून टाकायला लागले। बरोबर। आणि मग ते मल्चिंग टाकल्यामुळं ते फायदे झाले। त्यामध्ये पहिला फायदा झाला की बेडवर गवत होत नाही जास्त, बरोबर। आणि त्यामुळे मग ती तणनाशक आम्ही पूर्णपणे बंद केलं। तणनाशक 6 वर्षापासून तणनाशक वापरलेच नाही, कारण वापरायची गरजच आली। आता हे गवत दिसत नाही तर कापलेलं म्हणजे पहिली स्वच्छता, एवढा पाऊस असून म्हणजे सगळं कापलेलं, याला तणनाशक मारलेलं नाही, बरोबर, खुरपलेलं नाही। आम्ही एकदा बाग धरला त्याला डिस्टर्बच करत नाही। आता त्याचं जेव्हा ताणावस्था पूर्ण होईल तेव्हाच आम्ही इथं मशागत करू मधल्या ह्याच्यामध्ये, आणि तोपर्यंत डिस्टर्ब तुम्ही मुळ्यांना करत नाही। आणि दुसरी गोष्ट म्हणजे मल्चिंग टाकल्यानंतर 2 वर्ष मल्चिंगला आम्ही हात लावत नाही। बेड 2 वर्षातून एकदाच भरतो। 2 वर्षातून एकदाच भरतो। लक्षात घेतलं पाहिजे। आतापर्यंत आपले व्हिडिओ झालेत काहीतरी 20-19 आणि प्रगतशील शेतकऱ्यांनी झाले, पण हा नवीन व्हिडिओ याच्यासाठीच आहे। पहिला भाग आहे हा 17 वर्षाचा की 2 वर्षातून फक्त तुम्ही एकदाच बेसल डोस भरता येते। तो डोस फक्त मला एक शेतकऱ्यांसाठी तुम्ही सांगा। डोस मध्ये आम्ही आता आमचं तर ऑर्गॅनिक जास्त लक्ष असतं, बरं, म्हणून शेणखत सगळ्यात महत्वाचं, आणि मिळालं तर कोंबड खत, याचं कंपोस्टिंग करून व्यवस्थितपणे पूर्ण बेडवर
बर. शेणखत पसरून देतो हा. पूर्ण बेडवर बरोबर आणि मग कुदळणी करतो 2 वर्षातून. बरोबर. आणि त्याच्यामध्ये मग फार तर फार रासायनिक मध्ये 1840 आपलं टाकायचं म्हणून बेसल डोस मध्ये 1840 टाकतो. बरोबर. त्यानंतर तो डोस आम्ही दुसरा इतर काहीच टाकत. शेणखत, पेंट, शेणखत आणि कोंबड खत आणि 1800 याच्या व्यतिरिक्त तुम्ही आम्ही बेसल डोस मध्ये काहीच टाकत नाही. आता एका झाडाला तुम्ही अंदाजे किती टाकता, अंदाज कसा? साधारण शेणखत जे असतं ते जातं, आता मोठी झाड आहे त्याचं 50-60 किलो पर्यंत जातं. एका झाडाला 50-60 किलो पर्यंत या प्रमाणात जातं. तर समजून घ्या. आणि ही व्हिडिओ मेन म्हणजे चुकू नका. आता आपण यांच्या हातात काहीतरी यंत्र बघतोय की आपण कोणत्याही ॲग्रोनॉमिस्ट हातात नसतं, कोणतंही काहीतरी प्रोडक्ट असतं ते घेऊन शेतकऱ्याकडे जातात. हे शेतकरीच आहेत, यांच्या हातात 35,000 रुपयाचं काहीतरी यंत्र आहे. आपण ते जाणून घेऊ, शेतीला ते उपयुक्त काय सांगा सर त्याच्याबद्दल माहिती. आता याच्यामध्ये फर्टिगेशन डाळिंब फळबागांमध्ये खूप महत्वाची गोष्ट आहे. त्यामध्ये फर्टिगेशन म्हणजे इरिगेशन आणि फर्टिलायझर देण्याची पद्धत ही योग्य असेल तर बाग यशस्वी होऊ शकतो. हे आमच्या लक्षात आल्यानंतर आम्ही ह्या 2 गोष्टींवर जास्त लक्ष केंद्रित केलं. पाण्याचं प्रमाण. बरोबर. बऱ्याचदा काय होतं, डाळिंब बागेमध्ये पाण्याचं प्रमाण कमी होण्यापेक्षा जास्त होण्याचे चान्सेस जास्त असतात. जास्तच होतं बरेचदा शेतकरी मॅन्युअली सोडताना. बरोबर. दुसरी गोष्ट, आपण खतं देतो ते झाड ते करतंय की नाही, की ते तसेच पडून राहिले जमीन, हे आपल्या लक्षात येत नाही. आणि मग हे जे यंत्र आहे, हे ब्लू लॅबचं यंत्र आहे, त्याच्यामध्ये मॉइश्चरायझर म्हणजे पाण्याचं तुमचं किती पाणी आहे जमिनीमध्ये, ओलावा किती आहे ते, त्याच्यानंतर EC जो की तुमची क्षारता दाखवतो. बरोबर. जमिनीमध्ये किती क्षारता आहे म्हणजे तुमची खतं आहेत की नाही ते लक्षात येतात त्याच्यावरून. आणि सॉइल टेम्परेचर, जमिनीचं तापमान किती ते त्याच्यावरून लक्षात येतं. तर ह्या 3 गोष्टी मोजणार हे यंत्र आहे. म्हणजे झाडाला गरज काय ही थोडक्यात झाडाची जी अन्नद्रव्य घेण्याची कॅपॅसिटी आपल्याला लक्षात येते की आहे की नाही, वातावरण तसं तयार झालंय की नाही. त्याच्यामध्ये आपल्याला पाणी कमी जास्त करता येतं. बरोबर. खतं कमी असते, EC फारच कमी असेल तर त्याच्यामध्ये 2 प्रकारचा EC मोजला जातो, बल्क आणि पोअर. पोअर EC म्हणजे पाण्यातलं जे जमिनीतलं जे पाणी आहे, बरोबर, मातीच्या कणांमध्ये साचलेलं, त्या पाण्याचा EC किती आहे पोअर मध्ये मोजला जातो. आणि बल्क EC म्हणजे पूर्ण मॅटर जे पाणी माती काय सगळं असेल त्याचा EC. तर सर्वसाधारण स्टँडर्ड असं आहे, तो जो आहे तो 0.76 आत असला पाहिजे जो बल्क EC येतो. आणि पोअर EC आहे तो साधारणतः 2 ते 2.5 पर्यंत असला पाहिजे. तर हे जे यंत्र आहे त्याची अॅक्युरेसी खूप चांगली आणि ते अतिशय चांगल्या पद्धतीनं रिझल्ट यूज कसा करतात स्वरूपात आपण बघू. ते मोबाईलला कनेक्ट आहे. साधारणतः इथे एक सेन्सर आहे, तो मातीमध्ये गेला पाहिजे आणि त्याच्या वरचा जो सेन्सर आहे तो मातीमध्ये नाही गेला पाहिजे. म्हणून इथे एक क्लिप लावली, मातीमध्ये टाकून द्यायचं. ते मोबाईलला कनेक्ट आहे, ब्लूटूथ कनेक्ट आहे. त्यानंतर इडिनिक म्हणून एक ऍप आहे ते त्याला कनेक्ट आहे. पल्स 266 आहे असं त्याचं नाव आहे. ते आता कनेक्ट झालंय. ब्राइटनेस ते आता कनेक्ट झालंय. तर आपल्याला आता याचा मेजरमेंट घ्यायचंय. ओके. एक मिनिट पण तुला आता हे याचं मेजरमेंट आलंय. इथे 1.7 EC पोअर EC हा. ओके. त्याच्यानंतर मॉइश्चरायझर याच्यामध्ये 35% आता. ओके. पाणी आता बऱ्यापैकी कमी केलेलं आहे. आणि सॉइल टेम्परेचर 26 आहे. बरोबर. हे त्याचं आताच सध्याचं मेजरमेंट आहे. आता हाच EC जर आपल्याला याच्यामध्ये पाहिजे असेल, बल्क मध्ये पाहिजे असेल म्हणजे जमिनीचा जो EC तो पाहिजे असेल तर बल्क EC आहे. हा जो बल्क EC आहे 0.2 आहे, हा एक्सलंट मानला जातो. 0.4 पर्यंत गुड मानला जातो. आणि त्याच्यानंतर मग तो थोडस कमी जास्त वाढत जाईल तसा तो वाईट मानला जातो. तर हा आता एक्सलंट मध्ये उत्कृष्ट EC 0.2. हे कशामुळे जमिनीमध्ये जो ऑर्गॅनिक कार्बन आहे चांगला आहे, याचा अर्थ जमिनीची पोत हा चांगला आहे. बल्क EC हा चांगला आहे म्हणजे मातीचा पोत हा चांगला आहे. 0.2 म्हणजे एक्सलंट, सगळ्यात चांगला. आणि
हा जे मॉइश्चरायझर आहे हा 35 आहे आणि टेम्परेचर जे आहे 25-26 ते बरोबर. दाखवलं. बल्क इसी मध्ये फरक पडला. म्हणजे फक्त मातीचा इसी याचा पाण्याचा काही संबंध नाही. नाही. आणि तो जो होता ते पाण्याचे पोअर मोजतो. म्हणजे ते याच्यामध्ये पाणी आहे थोडंफार, ओके. पाणी वेगळं करून त्याचा तो पोअर इसी घेतला जातो. अशा पद्धतीने हे 3 गोष्टी आहे. बरोबर. त्यामुळे आपल्याला जमिनीचा पोत समजतो, पाण्याची धारण क्षमता किती आहे ते समजतं, त्याच्यानंतर तुमचे न्यूट्रियन्स समजतात. आपल्या थोडक्यात झाडाला किती गेलं पाहिजे, काय गेलं पाहिजे, हा झाड घेतय की नाही पडून राहते, तुम्ही देताय आणि पोरीसी वाढतोय. तर पाण्यात आता जे तुमचे तुम्ही केमिकल देतात किंवा जे काही तुम्ही उदाहरणार्थ क्षार असलेले घटक देतात, क्षार असलेले ते केमिकल फर्टिलायझर असतील किंवा कोणतेही असतील, बरोबर, क्षार असलेले जे घटक तुमच्या जमिनीत किती पडून राहील ते आपल्याला वाढलेलं राहील. पोरेसी वाढल्यामुळं आपल्या लक्षात येईल की आता या जमिनीमध्ये खत भरपूर पडलेली. थोडक्यात एक अंदाज खतच असतील असं नाही, क्षारपड कोणत्याही गोष्टी जमिनीची जरी क्षारता वाढली तरी एसी वाढलेलं राहते. म्हणून मग ते एक अंदाज येतो की आपल्या जमिनीत खत आहे की नाही. बरोबर, त्याचा एक अंदाज घेण्यासाठी. तर हे शेतकऱ्यांसाठी आता समजून घ्या, हा कुठल्या नेत्याचा भाग नाही, हा कुठल्या 2 नंबरवाल्या पैशाचा भाग नाही. शेतीवरच त्यांचं 2 ते 2.25 ते 2.5 कोटी पर्यंतचं घर चालू आहे. फर्टिगेशनची आपण जे युनिटची पुढे माहिती घेणार आहे त्याची एक कॉस्टिंग अंदाजे मला सांगता का? एका फर्टिगेशन इथं एक जुन्या बागेसाठी 20 एकरासाठी आणि नवीन आता तुमचा 15 एकरासाठी तिकडे वेगळ्या साठी चालू आहे. त्याची अंदाजे कॉस्टिंग किती आहे त्या युनिटची तुमच्या? साधारणपणे त्याच्यासाठी 14-15 लाख रुपये खर्च बरोबर आम्ही केलेला आहे. कारण त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी आम्ही ऍडिशन केलेल्या आहेत, टाक्या असतील किंवा इतर जे एजिटेटर असेल त्या गोष्टी ऍडिशन करून फुल्ली ऍटोमाइज करायचं असेल तर साधारण ते 15-1 लाख रुपये खर्च येतो. चांगलं सगळ्या गोष्टी जर स्टँडर्ड वापरले पाहिजे, कमी करायचं असेल तर कमी करता येतो. बरोबर. पण मग त्याचे फायदे असे की आता एकच माणूस आमचं सगळं 35 एकर क्षेत्राचं पाणी खत सगळं बघतो, फक्त एकच माणूस, आणि तो बी त्याचं वेगळं काम करीत असताना ते काम करू शकतो. म्हणजे मोबाईल मधून तो कुठे जिथं असेल तिथून अगदी मुंबई पुण्याला जरी असला तिथून हे हँडलिंग करू शकतो. त्यामुळे त्याला असं टेन्शन येत नाही की लाईट कधी येईल, लाईट कधी जाईल, त्याचं टेन्शन येत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे आता इथं नाही आम्ही ड्रीप बदलवला, तिकडे वरती आम्ही लो डिस्चार्ज 1.6 ड्रीप वापरले आणि तिथं पाण्याची बचत म्हणजे अगदी 15 एकर क्षेत्र आम्ही अगदी 2-2.5 तासामध्ये कव्हर करतोय आता सध्या. म्हणजे छोटे वाढत जाऊन फार 4-5 तासापर्यंत जाऊ शकतो. बरोबर. आणि 4-5 तासामध्ये 15 एकर क्षेत्र आम्ही भिजवता वेल म्हणजे चांगल्या पद्धतीनं ओलं होऊन. बरोबर. आता हे 2 वर्षातून एकदा बेसल डोसतं हे माझ्या मते युट्यूब चॅनल कोणी काय ऐकलेलं नाही, बघितलेलं पण नाही, आम्ही आता पहिल्यांदाच बघतोय. अजून एक विचारायचं आहे, एक उत्पन्नाकडे जातोय थोडासा मी, नंतर आपण पुढचा व्हिडिओ तिकडे शूट करणारच आहे. हायेस्ट आपलं उत्पन्न किती निघलं? आता उत्पादन म्हटलं तर आमचं टनेज मध्ये म्हटलं तर 21 टनापर्यंत 2023 उत्पादन. किती उत्पादन? 21 टन. 21 टन एकरी 21 टन. बापरे. आणि तसं सर्वसाधारण 8 ते 10 टनाच्या आसपास असतं. 8 ते 10 टनाच्या तुम्ही सरासरी हायेस्ट तुम्ही 21 टनापर्यंत हायेस्ट प्लॉट मध्ये 3 एकरचा प्लॉट होता. त्याला रेट पण हाय मिळाला होता. 201 रुपये 100 ग्राम पासून रेट मिळाला होता आणि त्याचं ऍव्हरेज पण खूप निघालं होतं. म्हणजे 21 टन म्हणजे तो 3 एकरचा प्लॉट मध्ये 63 टन आणि वर काहीतरी किलो अशा पद्धतीने ते होतं. आणि जवळपास त्या प्लॉटची 1,08,00,000 रुपये झाले होते 3 एकराच्या प्लॉटचे. म्हणजे तो एक हायेस्ट यील्ड आणि हायेस्ट उत्पन्न ते आम्ही पाहिलं. आणि ऍव्हरेज म्हटलं तर आमचा एक हिशोब असतो, मिनिमम किती लॉस मध्ये गेलं तर एकरी 5 लाख रुपये झाले पाहिजे हे आमचं टार्गेट असतो. मग झाडाचा खर्च तुम्ही किलोचा खर्च कसा पकडता? त्याच्यामध्ये अंदाजे खर्च कॅल्क्युलेट केलेला आहे का? ह्या किलोला एवढा खर्च येतो? आता किलोचा नाही पण एकरचा खर्च. आता किलोवर असा खर्च होत नाही, कारण किलो काय होतं, किलो कधी कमी होतं कधी जास्त होतं. बरोबर. खर्च तर त्यामुळे किलोवर म्हणता येणार नाही, परंतु एकरावर खर्च म्हटलं तर आमचा लेबर सहित साधारणतः 2.5 ते 3 लाखापर्यंत. ओके, 2.5 ते 3 लाखापर्यंत तुमचा खर्च, एवढं फुल ऑटोमेशन असून सुद्धा. बरोबर. मेन म्हणजे तुमचा बेसल डोसचा खर्च हा 1 वर्षात डायरेक्ट रिड्यूस आहे. 1 वर्ष कमी होतो तुम्हाला, मधली मशागत 2 लाखापर्यंत 2 ते 2.5 लाखापर्यंत होतो आणि 1 वर्ष 2.5 ते 3 लाख.
कारण मजुरी वाढते ना त्या वर्षी. या वर्षी मजुरी कमी, आता ह्या वर्षी मजुरी नाही. मजुरीच नाही डायरेक्ट हा, तुम्ही डायरेक्ट मजुरी सगळं नाही total- आणि हे पण खर्च पण नाही, खर्च नाही. सनरोडचा नाही, मल्चिंगचा नाही, ओके तो कमी होऊन जातो. बरोबर 2 लाखापर्यंत येतो एक बरोबर. वर्ष. बरोबर. एक वर्ष मात्र 2.5 तुम्ही क्रॉप कव्हर वापरता का? क्रॉप कव्हर पण त्याचे फायदे 5-1 मिनिटं फक्त सांगा क्रॉप तुम्हाला काय कव्हर आले. क्रॉप कव्हर मध्ये ना उन्हाळ्यामध्ये झाड ट्रेस मध्ये जात नाही, बरोबर सगळ्यात महत्वाचं. आणि झाड उन्हाळ्यात ट्रेस मध्ये न गेल्यामुळे आमच्या या बागेमध्ये सुद्धा तेल आहे, बरं. परंतु तेल्या 100% कंट्रोल झाला. म्हणजे तो 100%. खोडावरच राहिला फक्त. हा, खोडावर थोडाफार आहे, परंतु मग सगळ्याच बागांमध्ये आमचं तेल आहे. एक बाग अशी आहे की 90% तेल्यानं दरवर्षी जातो गेल्या 3 वर्षापासून. हम्म. ह्या वर्षी त्याच्यामध्ये फार 1,000% नुकसान झालं असेल बापरे. म्हणजे त्या तो पहिल्या बागेमध्ये. खोडावरचा खोडावरच राहिला, हा, पण फळावरती ते कसं आहे, percent राहिला. त्याच्यात क्रॉप कव्हर मध्ये ते वेळेत काढलं गेलं पाहिजे, जसं तुमचं पावसाची परिस्थिती असेल तशी. बरं. आता आम्ही वेळेत न काढल्यामुळे तो- थोडस आमचं नुकसान यावर्षी. पण झालं. बरोबर. बस, थोडक्यात ते सेटिंग झाल्यानंतर लगेच क्रॉप कव्हर टाकेल चालतो का? सेटिंग झालेलं लगेच टाकायला, जेवढं लवकर टाकता येईल तेवढं टाकायला पाहिजे. बरं. पण जेव्हा पाऊस असेल तेव्हा नकोय कसं? पावसात जर तुमचं पाऊस येऊन उघडून गेला, ऊन पडलं तर काय हरकत नाही. पण सारखं- पण जर सारखंच ढगाळ वातावरण असेल, बरं. सूर्यप्रकाश कमी झालेला असेल, तर अशा परिस्थितीमध्ये ते काढलं पाहिजे. त्यावेळी जास्त तेल ऍक्टिव्ह नाही, त्याला ऍक्टिव्ह होत नाही. काढलं तरी त्याला फारसं ऍक्टिव्ह थोडाफार प्रमाणात होईल, पण जास्त नाही. बरोबर. जोपर्यंत काडीची बांगडी होत नाही तोपर्यंत काडी स्टोरेज आहे असं म्हणता येईल. जोपर्यंत कडक आहे तोपर्यंत storage स्टोरेज नाही. नाही, म्हणजे ते पोकळ घेत थोडक्यात. पानाचं सुद्धा तसंच. हम्म, हम्म, पान जोपर्यंत असं पूर्ण असं फोल्ड होतं, हम्म. मोडत नाही, हम्म, तोपर्यंत पानं स्टोरेज. ओके. जेव्हा ते कडक होईल त्यावेळेस त्यातलं स्टोरेज काढीत गेलेलं असतं. बऱ्याच गोष्टी आहे त्यामध्ये अनुभवान शिकायला. हे जे आहे ना, स्टोरेज गेलंय काढी बरोबर. तुकडा पडला, हम्म. तुकडा पडला. म्हणजे याच्यात काय राहिलं नाही पाहिजे. नाही, याचं स्टोरेज माग गेलं, काढीत गेलं, बरोबर. तुकडा पडला. आणि हे जे पाणी आहे याचं स्टोरेज अजून गेलेलं नाही पाणी. हम्म. तरी पण याचं हे व्हायला लागलं थोडक्यात. नाही गेलं अजून. नाही का? पानात आहे पूर्ण, हे अजून पानात. हम्म, हम्म. याचं थोडंफार गेलं, हे पूर्ण पानात, हे पानात आहे अजून. पानात हे जे आहे ना, हे गेलं खाली. बरोबर. ते भात का तुकडच पडून राहिला थोडक्यात. अन्न रसच राहिलं नाही का असंच ना? ह्याच्यात गेल्यामुळं हम्म. होतंय कुठं काय होतंय का, बरोबर बरोबर. वाकवली कुठं, तुटत नाही. तिचा स्टोरेज नाही, ती लगेच इथं ब्रेक होणार. break होतं. अशा ह्या सगळ्या गोष्टी, काही बऱ्याच गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. बारकाईनं केलं पाहिजे. निरीक्षण केलं पाहिलं तरच लक्षात येईल. काम किती दिवस गेले पाहिजे अंदाजे? ताण काही दिवसाचं गणित नाहीये, जमिनीच्या ह्याच्यानुसार पाणीदार क्षमतेनुसार बरं. तिथं आता त्याच्यामध्ये 2 गोष्टी आहेत, ताण आणि तणाव. ताण म्हणजे तणाव नाही. बरं. जे ताण 2 प्रकारचा आहे. एक ताण आहे तो म्हणजे पूर्ण झाडाचं आता प्रत्याभरण झाले, झाड पूर्णपणे अन्नद्रव्य घेऊन त्याने काडी स्टोरेज केले. बरोबर. अशा वेळेस ताणाकडे जायला, आता ही ताणाकडे जायला सुरुवात आहे. सुरुवात म्हणजे याला सगळं व्यवस्थित असून खाली मॉइश्चर 35% असून सुद्धा झाड आज थांबलंय. बरोबर. याचा अर्थ ते ताणाकडे जायला लागले नॅचरली. झाडाची कॅनोपी पण चांगली दिसते, म्हणजे झाडात असं वाटत नाही की हे झाड आता तणावात आहे. तणावात. बरोबर बरोबर. झाड स्टेबल आहे बरोबर. परंतु थांबलंय. बरोबर. ही झाली ताणाची म्हणजे अवस्था. थोडक्यात स्टोरेज त्याचं. हा, ही झाली विश्रांती काळातून ताणाकडे जाण्याची प्रक्रिया. बरोबर. आणि जेव्हा एखादं झाड येतं, एखादं झाड असेल तर ते झाड ताणात दिसतं. ताणात गेले, बरोबर. त्याचा तणाव दिसतोय झाडावर. बरोबर. झाडाची स्टॅबिलिटी नाही दिसत, अस्थिर जाते झाड. त्यावेळेस तो तणाव, बरोबर. तणाव नसला, ताण असला पाहिजे. आपण काय करतो, काही पानगळीची किराका, आयुर्या, जे जे काय वापरायचे ते वापरून झाडाची पान जळतो. त्यावेळेस झाड तणाव म्हणजे ओके. झाड ताणात गेलं पाहिजे. पहिलं ताणात गेलं पाहिजे. ताण ही जी प्रोसेस आहे ही फक्त मुलीवरच अवलंबून आहे असं काही नाही. पाणी बंद केलं म्हणजे ताणात जाईन असं काही नाही. नाही. पाणी बंद केल्यावर कधी कधी तणावात सुद्धा जाऊ शकते, ताणातच जाईल असं नाही. म्हणजे ते शॉक मध्ये थोडक्यात म्हणतात. शॉक नाही झाला.
बरोबर. ते नॅचरल प्रोसेसनच गेलं पाहिजे. मग त्याच्यामध्ये तर आपल्याच गोष्टी म्हणजे आपण मॅन्युअली करतो तेच नाही तर क्लायमेटिक कंडिशन सुद्धा त्याच्यामध्ये महत्वाची. जे ज्या वर्षी पाऊस जास्त होतो बरोबर. त्या वर्षी ते डाळिंबाचं झाड हे त्रास देणार आहे. बरं. रोगांना बळी पडणार थोडक्यात. रोगांना म्हणजे त्याचं डिझॉर्डर क्रिएट होतं. डिझॉर्डर क्रिएट झाल्या ते डिसीजला बळी पडतात. बरोबर. त्या वर्षी मरवण आता हे मला काय म्हणायचं, एवढं 17 वर्षात झाड आहे पण तुम्ही याला लोकांना पहिल्या वर्षीच घेरू लावेल किंवा काय दिसते तुमच्या याला तर काही दिसत नाही. नाही त्यानं काय होतं माहितीये का, मी लावला होता लावला नाही असं. त्याच्यामध्ये ते जे ना साल कडक होऊन जात इथली साल बरोबर ना. हा हीच आणि ती लवकर कडक होते. साल कडक होऊन गळती पण त्या झाडाची गळालीच पाहिजे. बरोबर. पण ती लवकर कडक होती. लवकर कडक झाल्यामुळे आतली साल मॅच्युअर्ड व्हायच्या आधी खपली निघायची. ओके. आता याची जी प्रोसेस आहे आम्ही काय करतो याच्या वेस्ट डिकम्पोजर फवाऱ्यामध्ये घेतो. कोणतं वेस्ट डिकम्पोजर. ओके. त्याच्यामुळे ते काय होतं त्याचं जी याची प्रक्रिया आहे कंपोस्टिंगची प्रक्रिया जी साल निघाली वर निघाली ती साल काही दिवसांनी कंपोस्टिंग होऊन जाणार. नैसर्गिकरित्या हा कंपोस्टिंग होऊन जाणार. पुन्हा थोडंशी एकदम साफ दिसणार म्हणजे हे जे निघालं इथंच कंपोस्ट होऊन जाणार ह्याच जागेवर. बरोबर. हे काय आता ही मॅच्युअर्ड नाहीये फारशी. जर अशा वेळेस काढली तर आतली साल दुखावली जाते उन्हानं इतर गोष्टी त्याचे परिणाम होतात बुरशीला परत ते. हा तर त्यावेळी प्रोसेस अशी पाहिजे ही नॅचरली घेरून काय होतं साल कडक लवकर होती. ओके. मग तुम्हाला सुरशाचा प्रॉब्लेम नाहीच ना. नाही काय असतं 6-7 वर्ष पुढे भाग गेली सुरशाचा प्रॉब्लेम बऱ्यापैकी कंट्रोल होतो. काय होतं झाडामध्ये कडकपणा येतो. बरोबर. कडकपणा आल्यावर सुरशाचा जास्त अटॅक करत नाही. ओके. पहिले 6-7 वर्षापर्यंत पहिले 6-7 वर्षापर्यंत बरोबर थोडी काळजी घेतली. तरी 2-3 काही थोडं साफ केलेली आता थोडं घेऊन घ्यायची. आपले क्लोरो वगैरे नाही मी उचलून असा टाकतो डायरेक्ट मी उचलून घेतात. असा टाकतो कार टाकतो. बरं. आपण आता जुन्या बागेतून नवीन बागेकडे आलोय. यांची आता लागण 15 एकरापर्यंत डाळिंबाची लागण चालू आहे. टिश्यू कल्चरचे रोप आणलेले. कुठले रोप आहेत सर ते म्हटले? ते गुजरातची कॅडॅग्रो नर्सरी. गुजरातची टिश्यू कल्चर रोप आहे कॅडॅग्रो म्हणून नर्सरी. तिथनं ते रोप आणलेले आहेत त्यांनी. तर आता किती एकराची लागण इथं टोटल? 15 एकर. त्याच्यामध्ये त्यांनी आंतरपीक हे झेंडू घेतलेलं आहे. तर मला असं जाणून घ्यायचंय, आता आपला 17 वर्षाचा अनुभव माझ्यामध्ये डाळिंबाचा झालाय. आपण आता सगळ्यात मोठा रोग आहे तेल्यासाठी 17 वर्षाचा अनुभव आहे. तुम्ही बारकावी लक्षात घेता. तुम्ही माती परीक्षण तुमच्या घरीच आहे, फर्टिगेशनही तुमच्या घरीच आहे जे तुम्ही आता बघणार आहे. तर मला असं जाणून घ्या तेल्यावरती तुम्ही काय प्रयोग केले का नवीन, की म्हणजे काय त्याच्यामध्ये शेतकऱ्यांना थोडं सांगा. तेल्यावरती मेन रोग आता सगळ्यात याच्यामध्ये फिरतोय. तेल्यामुळे बाग उपटले गेले, तेल्यामुळे शेतकरी नुकसानीत गेले. त्याला तेल्या हा हँडल प्रत्येक शेतकऱ्याला करता येत नाहीये. जो झाडावरती येतो फळावरती येतोच. त्यासाठी तुम्ही काय उपाययोजना केल्या? आता तेल्यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे झाडांची रोग प्रतिकार शक्ती बरोबर ती जर चांगली असेल तर तेल्या फारसा अटॅक करत नाही. बरोबर. आमच्या बऱ्याचदा अनेक प्रयोगांवरून लक्षात आलं. त्यामध्ये निमाटोड जास्त असेल तर झाड प्रेसमध्ये जातं. बरोबर. खाली काही अनावश्यक बुरशा तयार झाल्या असतील घातक आहे. बरोबर. फिजेरिया फायटोप्थेरा असतील काही तर कोणत्याही बुरशा जमिनीत वाढतात त्या तर त्या वाढल्या असतील तर वरती झाड स्ट्रेसमध्ये जातं. मग तेल्याला जास्त बळी पडतं. जी कारण आहे बायोटिक जी कारण झाड ट्रेसमध्ये झाली त्या कोणत्याही कारणाने झाड ट्रेसमध्ये असेल तर तेल्या अटॅक वाढतोच. त्यासाठी आम्ही काय केलं की झाड चांगलं राहील, अपटेक चांगला राहील यासाठी जीवाणूंच्या ज्या स्लरी आहे त्याच्यावर जास्त जोर दिला. बरोबर. सुडो बॅसिलस स्लरी वरून सुद्धा फवारली.
त्याच्यावर जास्त तो जोर राहिला. श्री ॲग्रो ऑर्गॅनिकच्या प्रॅक्टिसेस आम्ही बऱ्यापैकी फॉलो करतो. तर त्याचा एक फायदा झाला. दुसरा असं की निमाटोड जर कंट्रोलमध्ये ठेवला तुम्ही, जर काही बॅसिलोमायसिस किंवा इतर जीवाणूच्या माध्यमातून, बुरशींच्या माध्यमातून निमाटोड कंट्रोलमध्ये ठेवला तर तो एक घाटरेमध्ये जाऊ नये म्हणून फायदा होतो. ओके. आणि जे काही अबायोटिक ट्रेस आहे, उदाहरणार्थ ऊन, पाऊस, वारा, याच्यापासून क्रॉप कव्हर आम्हाला जास्त यावर्षी केला. बऱ्यापैकी उन्हापासून झाडाचं संरक्षण झाल्यामुळे झाड जे जून जुलैच्या दरम्यान जो तेल्या वाढतो त्या काळात स्ट्रेस मध्ये गेलं. ओके. कारण अगोदरच त्याला काही ताण निर्माण झाला नाही मे मध्ये क्रॉप कव्हर असल्यामुळे. ते फ्रेश राहिलं आणि फ्रेश राहिल्यामुळे पुढे स्ट्रेस मध्ये गेलं नाही. जून जुलै मध्येच तेल्या बऱ्यापैकी वाढतो. तर त्या पिरियड मध्ये ते स्ट्रेस मध्ये न गेल्यामुळे थोडक्यात झाड अशक्त झालं तर रोगराई जास्त प्रमाणात वाढते. म्हणजे तेल्या आपल्याला नंतर वाढले, जे झाड सशक्त राहतं त्याच्यामुळे तेल्या आपल्या नाही. शेजारच्या झाडावर सशक्त झाड असेल आणि झाड ट्रेस मध्ये गेले, शेजारच्यावर असेल तर शेजारच्या येत नाही. बरोबर. अजून एक प्रश्न आहे माझा, तुम्ही जे टिश्यू कल्चरचे रोपं आणले, बऱ्याच ठिकाणी असं आहे टिश्यू कल्चरचे रोपं घेत नाही, घुटी जास्त प्रिफर करतात. तर तुम्हाला घुटी आणि टिश्यू कल्चर म्हणजे 17 वर्षाचा प्लॉट तुमचा, तो पण टिश्यू कल्चरचा जैन इरिगेशनचा तुमचा आहे. आता हे तुम्ही नवीन जे आलेलं आहे ते कॅड ॲग्रोचं तुम्ही रोप, जुनीच कंपनी आहे, तुम्ही रोप आणलेली कॅड ॲग्रोचे टिश्यू कल्चरचे. तर त्याच्यामध्ये तुम्ही कसं हे करता, शेतकऱ्यांना एक सल्ला काय राहील? आता काय झालं, आम्ही पाहिलं तर आमचे टिश्यू कल्चरचे जे 16 वर्षाचे बाग ते अजूनही एकदम फ्रेश दिसतो. बरोबर. आणि त्याच झाडांवर गुटी बांधून आम्ही लावलेली काही 5-6 वर्षात थकल्यासारखे वाटते. तिथं मर पण जास्त आहे. ओके. आणि झाडही एकदम अशी ट्रेस मध्ये गेल्यासारखं वाटतं. बरोबर. आणि टिश्यू कल्चरची झाडं त्या तुम्ही पाहिले, बरोबर, फ्रेश, कॅनोपी एकदम खास, कॅनोपी चांगली. आणि दरवर्षी त्याची जी व्हेजिटेटिव्ह ग्रोथ आहे ती होत राहते, नैसर्गिक नवीन काड्या तयार होतात. बरोबर. आणि दरवर्षी निम्म्या काड्या नव्या, निम्म्या काड्या जुन्या असं करून आम्ही करतो. आणि मुळ्यांच्या संख्येचं काय वाटतंय तुम्हाला? मुळी वाढते सगळ्याच गोष्टी, जी फिजिओलॉजी बरोबर ती गुटीपेक्षा निश्चितच टिश्यूची चांगली ऑटोमॅटिक सिस्टम. आणि ही ऍप्लिकेशनच्या, मोबाईल ऍप्लिकेशनच्या द्वारे बरोबर रन करता येते. इथून इनलेट आहे, ते 2 इनलेट आहे. इथं हा प्रेशर रिलीज वाले, प्रेशर जास्त झालं बरोबर हा रिलीज होतो. ओके. म्हणजे फुटायचा वगैरे काही विषयच नाही, पूर्णपणे प्रेशर रिलीज वाले. ओके. हा फिल्टर आहे, त्याचं नाव फिल्टोमॅक. तो ॲटोफ्लश होतो. बर. त्याचा इनलेट आणि आउटलेट याच्यामध्ये जर डिफरन्स झाला तर तो ॲटोफ्लश, म्हणजे कधी ॲटोफ्लश त्याचा तो फ्लश होतो, त्याला फ्लश करायची गरज पडत नाही. त्यासाठी ऍप्लिकेशन EDI दिलंय ऍप्लिकेशन, लाईट नाही ते करून दाखवलं. इथे इनलेट दाखवला जातो, इथे इनलेट आहे, इथं आउटलेट आहे, आणि हा डीपी डिफरन्स दोन्ही मधला. हा डिफरन्स 0.5 झाला की तो ऑटो फ्लश होतो. ओके. हा प्रेशर सस्टेनिंग वाढ. समजा प्रेशर व्यवस्थित नसला तर सिस्टीम काम करत नाही, म्हणून हा 2चा प्रेशर मेंटेन करतो. 2चा कायम होतो, म्हणजे जरी इनलेट कमी झाला तरी प्रेशर मेंटेन करतो, सिस्टीम चालू राहते. बरोबर झालं. पुढे पाणी आलं, हा इंजेक्टर, हा खत देण्याचं काम. 4 वेंचुरी आणि हे सोलोनाईड वाले, हे मोबाईल ऍपला कनेक्ट. आणि ह्या मोबाईल ऍपला हे कनेक्ट असल्यामुळे मोबाईल ऍपद्वारे प्रोग्राम देऊन आपल्याला कोणत्या टाकीचे किती खत द्यायचे. ही जी टाकी हिच्यामध्ये मायक्रोन्युट्रिएंट स्लरी, जेवढे काही मायक्रोन्युट्रिएंट आहे ते आम्ही त्याच्यामध्ये चिलेशनची प्रक्रिया करतो. आणि त्याचा pH 4 झाल्यानंतर साधारण 15-20 मिनिटाचा pH 4 होतो. आणि त्याच्यानंतर ते आम्ही सोडायचं. त्याच्यानंतर याच्यामध्ये EM सोल्युशन, वेपाचं जे EM येतात, EM 2-3 करून आम्ही ते तयार करतो. स्लरी, जीवाणूची स्लरी.
तर ती पण आम्ही याच्याद्वारे देतो. त्याच्यानंतर याच्यामध्ये तुमचा पीएच बॅलन्स करण्यासाठी ऍसिड वापरले जातात वेगवेगळ्या प्रकारचे. म्हणजे सल्फ्युरिक ऍसिड असेल, फॉस्फरिक ऍसिड, पीएच बॅलन्स नायट्रिक ऍसिड असेल, पीएच बॅलन्स करण्यासाठी. तर ही सिस्टीम जसं लागेल तसं, पाण्याचा पीएच जास्त असेल ते थोडं जास्त घेतो, पाण्याचा पीएच ऑटोमॅटिक घेतो. त्याला तो मीटर जोडला सॉरी पीएच सेन्सर मीटर मध्ये आपल्याला दाखवतो. तर अशा पद्धतीने खत येतात. प्लॉटला एक वाल, 4 वाल. तिथे किती एकर प्रोग्राम दिल्यानुसार तिथे किती एकर? 15 एकर दिसतं. 15 एकर एवढ्या याच्यावर या सिस्टीमवरच 4 एकर एका वॉलवर चालतो. ओके. आणि टाक्या आम्ही एनपीएस पद्धतीने होतो. एनपीएस म्हणजे काय? नायट्रोजन फॉस्फेट सल्फेट फॉर्म मध्ये 12 एकरची खते. हे कोणत्या याचे? मोनो अमोनियम फॉस्फेट. ओके. ते फॉस्फेट फॉर्म मधले, ते फॉस्फेट फॉर्म मध्ये येतो. नायट्रेट फॉर्म मधले खत आहे ते याच्यामध्ये येतो. उदाहरणार्थ कोणतं? 13-045. ओके. त्याला आपण काय म्हणतो? नायट्रेट नाही, पोटॅशियम नायट्रेट म्हणतो. कॅल्शियम नायट्रेट किंवा पोटॅशियम नायट्रेट म्हणतो. ओके. कॅल्शियम नायट्रेट हे नायट्रेट फॉर्म मधले खत आहे. आणि ते जे सगळे सल्फेट फॉर्म मध्ये, अमोनियम सल्फेट पासून त्या टाक्या फेरस सल्फेट, झिंक सल्फेट, मॅंगनीज सल्फेट, मॅग्नेशियम सल्फेट, जेवढे काही सल्फेट, कॉपर सल्फेट, जेवढे काही सल्फेट फॉर्म मधले खत आहे ते सगळे त्या 2 शेवटच्या टाकतात. म्हणजे NPK नाही, NPS अशा पद्धतीने. त्याच्यानंतर हे जे 4 टाक्या 2 प्रकारच्या यूजसाठी, स्प्रेसाठी लागणार पाणी आणि याच्यासाठी लागणार पाणी. आम्ही काय करतो? वेस्ट डिकम्पोजर म्हणून गाझियाबाद सेंटर, नॅशनल सेंटर आहे, ऑर्गॅनिक सेंटर केंद्र सरकारचं गाझियाबादला. तिथे एक चंद्रा म्हणून शास्त्रज्ञ, एक वेस्ट डिकम्पोजर म्हणून प्रोडक्ट म्हणून कंपोस्टिंग एजंट आहे. ते टाकून त्याच्यामध्ये गुळ टाकून ते बनवतो. तेच पाणी आम्ही स्प्रेला पण वापरतो. तेच पाणी ह्या सिस्टीमद्वारे हेच पाणी स्प्रेला पण घेतो. थोडक्यात ते तुम्ही जे वेस्ट टाकलेले झाडांचं किंवा काय पाणी पडलेले ते पूर्ण डिकम्पोज ते तिकडे होतं, ते शेतात हे जाऊन कंपोस्टिंग एजंटच आहे. ओके. पण ते फवाऱ्याला पीएच कमी करतं पाण्याचा. बरं. साधारणतः हे जर पाणी वापरलं तर 6-6.5 पीएच होतो. 8 असेल तरी 6-6.5 होतो. आता या सिस्टीमला सिस्टीम आहे. या सिस्टीमचा हा मेन याला हा सगळा ऑर्डर देतो आणि सिस्टीम रन करतो. सगळे ऑटोमॅटिक याला सिम काय आहे सिस्टीम रन होते. आता ह्या 15 एकरासाठी आपल्याला ऍक्च्युअल खर्च किती आला? साधारणतः ते सगळाच खर्च, ट्रिप वगैरे सगळं बघतो. आमचा 41 लाखाचा प्रोजेक्ट हा. फक्त 15 एकरचा सगळं. ओके. इथे हा साधारणतः 12-13 लाख. 12 म्हणजे दोन्ही मिळून आपला हा एक प्रोजेक्ट आणि तो प्रोजेक्ट मिळून आपल्याला 40-45 लाख रुपये ड्रिप विथ इरिगेशन सगळं. बरोबर.